नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीतील इंग्रजी विषयामध्ये आपलं जे युनिट फर्स्ट आहे त्याच्यातलं जे चॅप्टर आहे आपलं 1.4 जर्नी टू द वेस्ट हा हा जो चॅप्टर आहे किंवा जी स्टोरी आहे ती काय करणार आहोत मुलांनो, आपण अभ्यासणार आहोत. तर बघा इथे दिलेलं आहे जर्नी टू द वेस्ट. JOURNEY. जर्नी म्हणजे काय मुलांनो, प्रवास, आणि वेस्ट म्हणजे काय, पश्चिम दिशा. तर जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडचा प्रवास. हे आपल्या काय पाठाचं नाव आहे, हे आपल्या लेसनचं नाव आहे. तर बघूया आपण या पाठामध्ये काय काय दिलेलं आहे, कुठले ॲडव्हेंचर्स आहेत, आणि पश्चिम जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडील भागातले म्हणजे आपल्या देशाचा जो पश्चिम भाग असेल किंवा ज्या कंट्रीज असतील किंवा जो प्रदेश असेल त्याच्याविषयी काय दिलेला आहे, स्टोरी आहे. तर आपण आता बघूया स्टोरीमध्ये काय काय दिलेलं आहे. चला मग आपण स्टोरीला सुरुवात करूया. तर मुलांनो, इथे ज्या 5 स्टेप्स आहेत, लर्न, ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर, या मार्फत काय करूया, आपण हा चॅप्टर अभ्यासूया. तर मुलांनो, बघूया आपण स्पष्टीकरण. चॅप्टर 1.4 जर्नी टू द वेस्ट म्हणजेच पश्चिमेकडचा प्रवास. तर ह्याच्यात काय काय दिलेलं आहे ते आपण बघूया. तर सर्वप्रथम इथे इंट्रोडक्शन दिलेलं आहे. इंट्रोडक्शन म्हणजेच काय मुलांनो, याची प्रस्तावना दिलेली आहे की पाठामध्ये काय काय दिलेलं आहे. तर बघा आपल्याला कल्पना येते ह्याच्यामुळे की आपण कशाविषयी अभ्यासणार आहोत, आपलं टॉपिक काय आहे आणि कुणाविषयी ही स्टोरी आहे. तर बघा काय दिलेलं आहे मुलांनो, इन धिस लेसन म्हणजे we are going to read how Yuan Chang, a Chinese traveler, successfully traveled from China to India to take Buddhist scriptures from India to his homeland China. तर बघा काय दिलेलं आहे, इन धिस लेसन म्हणजे जर्नी टू द वेस्ट या चॅप्टर मध्ये आपण काय शिकणार आहोत, वी आर गोइंग टू लर्न, वी आर गोइंग टू रीड म्हणजे कशाविषयी आपण वाचणार आहोत आणि अभ्यासणार आहोत, हाऊ टू युआन चॉंग. युआन चॉंग नावाचा एक कॅरेक्टर आहे किंवा एक व्यक्ती आहे, तो काय आहे, अ चायनीज ट्रॅव्हलर. म्हणजे हा कुठला आहे, युआन चॉंग. आपल्याकडे नाव असतात का मुलांचे असे? नाही. तर अशी नाव कुठे असतात? चीनमध्ये असतात, चायनामध्ये असतात. आणि ट्रॅव्हलर म्हणजे काय मुलांनो, प्रवासी. बघा ट्रॅव्हलरची स्पेलिंग TRAVELER. ट्रॅव्हलर म्हणजे काय, प्रवासी. हा कोण आहे, युआन युआन चॉंग जो आहे तो काय आहे, चायनीज प्रवासी आहे. म्हणजे चीनचा काय आहे, प्रवासी प्रवासी आहे. चायनीज म्हणजे ही आपली चीन, आपल्या बाजूला असलेली, आपल्या देशाच्या पश्चिमेला असलेली ही कंट्री आहे. तर युआन चॉंग हा जो चायनीज ट्रॅव्हलर आहे म्हणजे चीन प्रवासी आहे, त्याच्याविषयी ही स्टोरी आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, ट्रॅव्हलर म्हणजे प्रवासी, तो ऑब्व्हियसली तो काय करेल, प्रवास करेल. आणि त्याचा प्रवास हा कसा होता, तो कुठून प्रवास, चायनावरून कुठे आलेला होता, तो इंडियामध्ये आला होता, म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये आलेला होता. तर बघा ही जी स्टोरी आहे मुलांनो, ही आजच्या काळातली नाही आहे, ही 17व्या शतकातली स्टोरी आहे. आणि बघा आता आपल्याला कुठे जायचं असेल, दुसऱ्या कंट्रीजमध्ये जायचं असेल किंवा कुठेही दूरवर प्रवास करायचा असेल, तर आजकाल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे मुलांनो. आपल्याकडे एरोप्लेन्स आहेत, मोठी-मोठी विमानं आहेत, मोठी-मोठी जहाजं आहेत, की आपण कमीत कमी वेळेमध्ये काय करू शकतो, प्रवास अख्ख्या 1.5 ते 2 दिवसात आपण प्रवास म्हणजे जे 7 समुद्र पार करून वगैरे जावं लागतात, ते अख्ख्या 1.5 किंवा 2 दिवसात करू शकतो. पण तेव्हा असे खूप सारे वर्ष लागायचे. कारण त्यावेळेस मुलांना दळणवळणाचं साधन नव्हतं. एक म्हणजे घोडा सोडला, की बाकी असं म्हणजे फास्ट रायडिंग तुम्ही कशावरही, तेव्हा सायकलीचा शोध लावला नव्हता, बायसिकल्स नव्हत्या, टू व्हीलर्स नव्हत्या, फोर व्हीलर्स नव्हत्या किंवा असं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती. त्यामुळे जेव्हा जेव्हा युआन चॉंगनी जेव्हा प्रवास केला, तेव्हा त्यांनी कशावर बसून केला असेल, तेव्हा घोड्यांचा उपयोग केला जात होता 17व्या शतकात. तुम्ही शिवाजी महाराजांची वगैरे स्टोरी वाचली असेल, तर ते कशाने प्रवास करायचे मुलांनो, जे आहेत आपले घोडे, ते काही फास्ट धावतात, तर घोड्यांनी प्रवास करायचे किंवा चालत जावं लागत होतं. आणि त्यावेळेस मुलांनो रस्ते असे पक्के नव्हते, दऱ्याखोऱ्याचे रस्ते होते, सगळं पर्वत, पठारं, नद्या किंवा अशा अननोन प्रदेशातून ट्रॅव्हल करावं लागत होतं, ज्याची काही माहिती नव्हती, कशा प्रकारचे लोक राहत होते. तर त्यांनी हा खडतर प्रवास सक्सेसफुली म्हणजे पूर्ण असं व्यवस्थित, म्हणजे सक्सेसफुल म्हणजे असं पूर्ण कसं केलं, ट्रॅव्हल्ड फ्रॉम चायना टू इंडिया. त्यांनी जो प्रवास आहे, त्यांनी तो सक्सेसफुली चायना टू इंडिया म्हणजे कसा प्रवास केला, किती समस्यांना त्याला तोंड तोंड द्यावं लागत असेल, आणि त्यांनी हा प्रवास कशासाठी केला, त्याचा हा प्रवास करण्यामागे मेन इंटेन्शन आणि मेन उद्देश कुठला होता ते आपण बघूया. तर बघा त्याला काय करायचं होतं,
इंडियातून त्याला काय घ्यायचं होतं, टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स. बुद्धिस्ट स्क्रिप्चर म्हणजे बुद्ध धर्माचं जे धर्मग्रंथ असते, SCRIPTURES. स्क्रिप्चर्स म्हणजे काय मुलांनो, धर्मग्रंथ. तर ह्या युआन चांगला आपल्या भारतामध्ये जो बुद्ध धर्माचा धर्मग्रंथ होता तो घेऊन जायचं होतं. कुठे घेऊन जायचं होतं? फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड चायना. होमलँड म्हणजे त्याची जी मातृभूमी आहे. आपली मातृभूमी काय आहे? इंडिया आहे किंवा भारत म्हणू. तर त्याची जी मातृभूमी आहे युआन चांगची, ती ती कोणती होती? चायना. म्हणजे तो चायना या कंट्री मधला काय होता? रहिवासी होता, या देशातला होता. आणि त्यांनी एवढा खडतर जो प्रवास आहे, जो 17व्या शतकात केला, तो चीनवरून भारतात आला. तर तो कशासाठी आला मुलांनो? त्याला जो बुद्धिस्ट धर्मग्रंथ होता, बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स होता, हे त्याला भारतातून कुठे न्यायचं होतं? त्याच्या चायना म्हणजे त्याच्या देशामध्ये, ते त्याच्या मातृभूमीमध्ये ते धर्मग्रंथ न्यायचं होतं. त्यासाठी त्यांनी एवढा खडतर प्रवास केला. आणि त्या प्रवासात त्याला कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागलं, काय काय केलं आहे, तर आपल्याला तर कल्पना आलीच आहे की हे चायनीज ट्रॅव्हल म्हणजे चीनी प्रवाशाची स्टोरी आहे, ज्याचं नाव आहे युआन चांग आहे. आणि त्यांनी बुद्धिस्ट धर्मग्रंथ आणण्यासाठी हा प्रवास केला. तर आपण आता काय बघूया, पुढे आपण मुलांनो स्टोरीला काय करूया, सुरुवात करूया की आता या स्टोरीमध्ये काय दिलेलं आहे त्याचं आपण काय करूया, लाईन बाय लाईन आपण काय करूया, एक्सप्लेनेशन बघूया. तर बघा याचं एक्सप्लेनेशन बघूया. आपल्याला बघा मुलांनो दिसते आहे की हा कोण आहे? युआन चांग आहे. एक काय आहे? चायनीज ट्रॅव्हलर म्हणजे चीनी प्रवासी आहे. आणि त्याला बघा त्याचं जे स्पॉट दाखवलेलं आहे आपल्याला, त्याचं जे स्पॉट आहे ते कुठे आहे? बघा इथून तो चायनाचा त्याने प्रवास चालू केला. आणि त्याने प्रवास कशावर बसून केला? घोड्यावर. म्हणजे बघा हॉर्स रायडिंग करतोय, तो घोड्यावर बसलेला आहे आणि त्याच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. बघा 17th सेंचुरी. आणि ही कुठल्या शतकातील गोष्ट आहे मुलांनो? 17व्या शतकातील, म्हणजे 17th सेंचुरीची. अ 17th सेंचुरी ट्रॅव्हलर युआन चांग स्टार्टेड हिज जर्नी फ्रॉम चायना टू कम टू इंडिया. बघा हा जो युआन चांग आहे तो कोण आहे? 17th सेंचुरी मधला एक ट्रॅव्हलर आहे. ट्रॅव्हलर म्हणजे काय मुलांना? प्रवासी आहे. आणि त्याची जर्नी म्हणजे त्यांनी त्याचा प्रवास सुरुवात केलेला आहे. फ्रॉम कुठून सुरुवात केलेला आहे? फ्रॉम चायना. म्हणजे त्यांनी त्याचा प्रवास चीन मधून सुरुवात केलेला आहे टू कम टू इंडिया. आणि त्याला कुठे यायचं आहे? इंडियात म्हणजे आपल्या भारतात येण्यासाठी त्यांनी चीनवरून प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर बघा त्याने प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि तो किती जलद गतीने जातोय आणि कुठल्या कुठल्या प्रदेशातून जातोय हे आपल्याला बघायचं आहे. In those days, a traveler had to travel thousands of kilometers on foot or horseback crossing deserts. तर बघा त्या काळात, इन दोज डेज म्हणजे त्या काळात, म्हणजे 17व्या शतकात. आता तर सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, तेव्हा तर असं काही बस, ट्रेन किंवा स्कूटर गाडी वगैरे असं नव्हतं. तेव्हा फक्त हॉर्सवरच म्हणजे प्राण्यांचाच आधार घ्यावा लागत होता. इन दोज डेज, त्या काळात बघा, अ ट्रॅव्हलर हॅड टू ट्रॅव्हल म्हणजे जो प्रवासी आहे त्याला प्रवास करण्यासाठी 1000 ऑफ किलोमीटर्स म्हणजे त्याला हजारो किलोमीटर्स, हजारो मैल कसं जावं लागत होतं? ऑन फूट म्हणजे एकतर चालत जावं लागत होतं, नाहीतर हॉर्सबॅक, नाहीतर मग काय घोड्यावर बसून जावं लागत होतं. आणि बघा हे ट्रॅव्हल करताना त्यांना कुठल्या कुठल्या प्रदेशातून जावं लागत होतं? बघा, क्रॉसिंग डेझर्ट्स म्हणजे त्यांना, डेझर्ट म्हणजेच काय मुलांना? वाळवंट. म्हणजे त्यांना असे मोठमोठे जे वाळवंट आहेत ते पार करून जावं लागत होतं. तर बघा, आणि ते क्रॉस करताना एकतर त्यांना चालत जावं लागत होतं, नाही तर त्यांना हॉर्सबॅक म्हणजे घोड्याच्या पाठीवर बसून किंवा हॉर्स रायडिंग करून त्यांना ते जावं लागत होतं. म्हणजे इतकं डिफिकल्ट होतं. तर बघा त्यांना प्रवास करताना त्याला काय काय करावं लागलं? क्रॉसिंग डेझर्ट म्हणजे त्यांनी मोठमोठे जे वाळवंट आहेत, जे आहेत ते त्यांनी पार केलेले आहेत. स्नो क्लॅड माउंटेन म्हणजे जे बर्फाच्छादित काय असतात मुलांनो? बर्फाच्छादित माउंटेन म्हणजे पर्वत असतात. तर बघा आपला स्नो ग्लॅड माउंटेन, आपल्या देशात कुठला माउंटेन आहे असं स्नो ग्लॅड माउंटेन? कुठला म्हणू शकतो? बघा आता हिमालय जो पर्वत असतो तो काय आहे आपल्याकडे? स्नो क्लॅड माउंटेन म्हणजे बर्फाच्छादित, नेहमी बर्फाने तो काय असतो? झाकलेला असतो. तर स्नो क्लॅड माउंटेन म्हणजे बर्फाच्छादित पर्वत. अँड स्ट्रेंज अनफॅमिलियर लँड म्हणजे जे अशा विचित्र असतात. अनफॅमिलियर म्हणजे ओळखीचे नसणे. अनफॅमिलियर म्हणजे काय मुलांनो? ओळखीचे नसणे.
ओळखीचे नसणे. लँड्स म्हणजे काय? जागा किंवा जमीन. म्हणजे अनफॅमिलियर लँड. त्याला प्रवास करताना अशा मोठ्या-मोठ्या वाळवंटातून जावं लागलं. स्नो क्लॅड माउंटेन म्हणजे बर्फाच्छादित पर्वतावरून जावं लागलं आणि त्याचबरोबर स्ट्रेंज अनफॅमिलियर लँड्स. स्ट्रेंज अनफॅमिलियर म्हणजे जे विचित्र, अनोळख्या जागेतून त्याला प्रवास करावा लागलं. युजिंग रोड्स म्हणजे ते रस्ते त्याला यूज करावे लागले विथ विथ फेअर फ्रॉम फिअर म्हणजे काय मुलांना? भीती. विथ फिअर फ्रॉम आणि भीतीनी. भीती फ्रॉम काय आहे? बँडिट्स. बँडिट्स म्हणजे जे लुटारू असतात. बँडिट्स म्हणजे काय मुलांना? बँडिट्स म्हणजे लुटारू. म्हणजे आपण अननोन रस्त्याने गेलो तर काय असतात तिथे? लूटमार करणारे, प्रवाशांना लुटणारे लुटारू असतात. बँडिट्स म्हणजे काय? लुटारू. अँड वाईल्ड ॲनिमल. वाईल्ड म्हणजे आणि जंगली प्राणी सुद्धा असतात. वाईल्ड ॲनिमल म्हणजे काय? जंगली प्राणी. जसं वाघ आहे, सिंह आहे, जंगली प्राणी, मोठे-मोठे साप आहेत, विचित्र असे प्राणी आहेत असं. तर बघा हा जो युआन होता, युआन चांग होता. याला प्रवास करताना बघा चायनामधून भारतात यायला त्यांना मोठमोठ्या वाळवंटामधून प्रवास करावा लागला. परत त्याला जे आहे ते बर्फाच्छादित जे पर्वत आहेत त्याच्यावरून यावं लागलं. अनफॅमिलियर लँड जे त्याच्या अनोळखी ज्या जागा होत्या, म्हणजे भूभाग होता त्याच्यातून यावं लागलं. रोड्स आणि जे असे रोड्स असतात की जिथे नेहमी लुटारू असतात, लूटमार करणारे लोकं असतात, त्या जागेतून यावं लागलं. म्हणजे भीती की आपल्याकडचं सामान ते अ, घेऊन जातील वगैरे. आणि वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे या सगळ्या प्रवासातून, या सगळ्या भीतीतून त्यांनी काय केला? युआन चॉंगने काय केला? आपला प्रवास चालू केला. म्हणजे त्यांनी कशाचीही भीती न बाळगता अननोन रस्त्यातून, जिथे कोणी ओळखीचं नाही, अशा याच्यातून त्यांनी काय केला? प्रवास केला. बघा आपल्याला तो दिसतो आहे. ही वॉन्टेड टू कॅरी बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू चायना. आणि त्याची काय इच्छा होती? ही वॉन्टेड टू कॅरी म्हणजे त्याला काय कॅरी करायचं होतं? बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स म्हणजे त्याला त्याला इंडियातून काय घ्यायचं होतं मुलांनो? बुद्धिस्ट स्क्रिप्चर. बुद्धिस्ट स्क्रिप्चर म्हणजे काय? त्याला बुद्ध धर्माचा तो धर्मग्रंथ आहे तो त्याला काय करायचं होतं? इंडियातून चायनाला घेऊन जायचं होतं. त्याला त्याच्या कंट्रीमध्ये तो धर्मग्रंथ घेऊन जायचं होतं. म्हणजे तो चांगल्याच कार्यासाठी त्याने काय केलं? आपल्या प्रवासाची सुरुवात केली. बघा युआन चॉंग टूक धिस डिफिकल्ट जर्नी ऑफ 17 लाँग इयर्स. आणि बघा त्याची जी ही जर्नी जी होती, त्याचा जो हा प्रवास होता, युआन चॉंग टूक धिस डिफिकल्ट जर्नी म्हणजे हा त्याचा डिफिकल्ट म्हणजे त्याचा जो हा कठीण प्रवास होता. त्याचा जो हा युआन चॉंगचा कठीण प्रवास होता अँड 17 लाँग इयर्स त्याला 17 वर्ष काय करावं लागलं? हा प्रवास करावं लागलं. एवढं प्रवास करायला, एवढं किलोमीटरचा प्रवास करायला आणि हे एवढं सगळं सिच्युएशन पार करायला इतके वर्ष ऑब्व्हियसली लागणारच आहेत. बघा ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट. बघा त्याचा प्रवास कुठून झाला? ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट. गोबी डेझर्ट आहे म्हणजे गोबी नावाचा जो वाळवंट आहे तो गोबी डेझर्ट म्हणजे गोबी वाळवंटातून त्यांनी प्रवास केला. टियान शान माउंटेन रेंज. टियान शान नावाची जी माउंटेन रेंज आहे, टियान शान नावाचं जे खूप मोठं पर्वत आहे त्याच्यातून त्याला जावं लागलं. अलोंग द सिल्क रूट थ्रू. अलोंग द सिल्क रूट म्हणजे सिल्क म्हणजे काय? म्हणजे असं रेशीम त्याला म्हणू तर त्या रस्त्याचं नाव असेल सिल्क रूट म्हणजे जो रेशमासारखा मऊ असा जो प्रदेश होता त्याला तिथून जावं लागलं. बघा त्याला दिसतो की बघा तो अशा मोठ्या बर्फाच्छादित असं वाळवंटातून गेला. त्याच्यानंतर तो असा वेगवेगळ्या कंट्रीज मधून गेला, डेझर्ट मधून गेला. रिजन दॅट एरिया टुडे नोन ॲज म्हणजे तो बघा त्या प्रदेशातून गेला. तर आपण त्या त्या काळचे जे प्रदेश होते त्याला आता कुठल्या नावाने ओळखलं जातं? बघा आता आजच्या आज आपण ज्या कंट्रीज वेगवेगळ्या नाव दिलेलं आहे, तर तो कोणकोणत्या कंट्रीज मधून गेला? ज्या आता या काळात आपण त्यांना नाव दिलेलं आहे. बघा रिझन दॅट आर टुडे नोन म्हणजे आपण त्या त्या ठिकाणांना कोणत्या नावाने ओळखतो? बघा कर्गिस्थान आहे, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान अँड पाकिस्तान. तर तो बघा जो त्या प्रदेशातून आलेला आहे त्या प्रदेशांना आज नावं आहेत. आणि बघा कर्गिस्तान नावाचं आहे म्हणजे हे अफगाणी राष्ट्र आहेत. उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान त्यांनी अशा वेगवेगळ्या देशातून काय केलेलं आहे? प्रवास केलेला आहे. बघा पाकिस्तानचा आपल्याला सिम्बॉल दिसतो आहे. तो सगळा हा खडतर प्रवास करून तो कुठे पोहोचला मुलांनो? भारतात पोहोचला. व्हाईल इन इंडिया ही ट्रॅव्हल टू मेनी प्लेसेस. बघा तो
वाईल इन इंडिया म्हणजे तो जेव्हा इंडियामध्ये पोहोचला, आपल्या भारतात पोहोचला, एवढं सगळं ज्या कंट्रीज पार करून तो जेव्हा आपल्या भारत देशात पोहोचला, ही ट्रॅव्हल्ड टू मेनी प्लेसेस. त्यांनी भारतातल्याही खूप जागांना काय दिलं, भेटी दिला. म्हणजे त्या प्रदेशातून त्यांनी प्रवास केला. भारतातील ते अशा ज्या खूप जागा आहेत, त्यातून त्यांनी प्रवास केला अँड गॅदर्ड मेनी इम्पोर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स. गॅदर्ड गॅदर्ड म्हणजे काय? जमा करणे. गॅदर्ड म्हणजे काय? जमा करणे. गॅदर्ड मेनी म्हणजे खूप सारे, इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचे, आणि मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे काय मुलांना? जे हस्तलिखित असते, हाताने लिहिलेले. मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे हस्तलिखित. आता मॅन्युस्क्रिप्ट्स काय असतात? तुम्ही इतिहासात शिकलेले असाल. बघा मुलांना, आता छापखाने आहेत. आपण काय करतो, प्रत्येक जो असतं आपल्याकडे रेकॉर्ड, आता प्रिंटआउट निघते किंवा छापून टायपिंग आपल्याकडे ते सेव्ह असायचे. पण त्या काळात म्हणजे 17व्या-18व्या शतकात छापखाने नव्हते. तर तेव्हा मॅन्युस्क्रिप्ट लिहायचे म्हणजे हस्तलिखित. राजाच्या दरबारात काय झालं किंवा कुठल्या घटना झाल्या किंवा जे प्रवासी होते, जे ट्रॅव्हलर होते किंवा जे ब्राह्मण वगैरे जे काही लिहायचे, तर ते काय करायचे, तो रेकॉर्ड आपल्या हाताने वहीमध्ये लिहून तो मेंटेन करायचे. या मॅन्युस्क्रिप्ट्स मुळेच आपल्याला काय होतं, त्या काळातील 15व्या शतकातील, 16व्या, 17व्या, 18व्या या शतकातील माहिती आपल्याला काय मिळते, या मॅन्युस्क्रिप्ट्स मुळेच मिळते. म्हणजे हस्तलिखित असं साधन आहे, की म्हणजे त्यावेळेस कोणता राजा होता, मग राजाच्या दरबारात काय झालं, कुठल्या लढाया झाल्या, मग कुठे काय झालं, तर तेव्हाचे जे जे लिहिणारे होते ते मॅन्युस्क्रिप्ट्स मध्ये लिहून ठेवायचे आणि ते पुरावे म्हणून काय आपण आता इतिहासात ते वापरतो. तर त्यांनी काय जमा केला, भारतात त्यांनी अशा अनेक जागांना काय केलं, व्हिजिट दिली. तो तिथून त्यांनी प्रवास केला आणि जाता जाता त्यांनी ज्या इम्पॉर्टंट, ज्या महत्वाच्या बुद्धाविषयी, बुद्ध धर्मग्रंथाविषयी ज्या मॅन्युस्क्रिप्ट्स लिहिल्या होत्या, हस्तलिखित ज्या पुस्तकं लिहिलेल्या होत्या किंवा जी काही माहिती होती, त्यांनी काय केलं, ते गॅदर्ड केलं. म्हणजे काय केलं, त्यांनी जमा केला आणि जाता जाता तो ह्या ज्या सगळ्या ज्या मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत, जे हस्तलिखित बुद्धाविषयी जे काही ज्या गोष्टी लिहिल्या होत्या, तो सोबत घेऊन गेला. बघा, ही देन ट्रॅव्हलड बॅक अलोंग द सेम रूट अँड सेफली टूक द स्क्रिप्चर्स टू हिज होमलँड. मग बघा, त्यांनी हे जेव्हा बुक्स वगैरे घेतल्या, म्हणजे त्यांनी इंडियातून सगळं सामान घेतलं, त्याला जे बुद्धाचं धर्मग्रंथ पाहिजे होतं बुद्धिस्ट, ते त्यांनी घेतलं. त्याचबरोबर त्याला भारतात आल्यानंतर अनेक ठिकाणी मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे हस्तलिखित असे बुद्ध धर्माविषयी लिहिलेलं जे पुस्तकं मिळाले, ते त्यांनी जमा केलं आणि तो आपल्या परतीचा प्रवासाला निघाला. म्हणजे तो परतीचा प्रवास म्हणजे त्याला इंडियातून परत कुठे त्याला जायचं होतं, त्याच्या होमलँडमध्ये, म्हणजे त्याच्या मातृभूमी. आणि त्याची मातृभूमी काय होती मुलांनो? म्हणजे तो कुठे राहायचा? व्हेरी गुड, तो राहायचा चीनमध्ये. तर त्याला परत कुठे जायचं होतं? चीनमध्ये जायचं होतं. बघा, ही देन ट्रॅव्हल्ड बॅक अलोंग द सेम रूट. आणि तो ज्या रस्त्याने आलेला होता, सेम रूट म्हणजे मुलांनो रस्ता, ROUTE. तो जो ज्या रस्त्याने आला होता मुलांनो, त्याच रस्त्याने त्याने परतीचा प्रवास सुरू केला अँड सेफली टूक द स्क्रिप्चर्स टू हिज होमलँड. आणि सेफली म्हणजे त्यांनी खूप सांभाळून, सेफली टूक द स्क्रिप्चर्स, आणि जे धर्मग्रंथ होतं त्यांनी खूप सांभाळून आणि परतीचा प्रवास करून त्यांनी जो धर्मग्रंथ आहे टू हिज होमलँड, तो त्याच्या होमलँड मध्ये म्हणजे ते चायनामध्ये त्यांनी काय सुखरूप त्यांनी पोहोचवलं. बघा, आपल्याला दिसतोय तो त्याचा धर्मग्रंथ घेऊन तो आपल्या लँड मध्ये काय झाला, सुखरूप पोहोचला. बघा, आता आपल्याला काय दिसते आहे, एक असं गाव दिसते आहे, विलेज दिसत आहे. आणि बघा, धिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट अँड द पीपल थॉट दॅट द गॉड्स अँड सुपरनॅचरल पॉवर्स हेल्प युआन. तर बघा, आताच्या याच्यात काय झालेलं आहे, की ही युआन चॉंगची जी स्टोरी होती, तर बऱ्याच लोकांना काय वाटतं, की युआन चॉंग हा एवढा मोठा 17 वर्ष त्यांनी जो प्रवास केला आणि एवढे डेझर्ट पार केले, मोठमोठ्या तो असं पर्वतांमधून गेला, अननोन प्लेस मधून गेला, तर लोकांना काय वाटतं, की त्याच्या मागे त्याला कोणीतरी मदत करणारी, कोणीतरी एक दैवी शक्ती त्याच्या सोबत असेल किंवा त्याच्याकडे अशी अद्भुत जी शक्ती असेल, त्यामुळेच हा काय करू शकला, हा हा प्रवास पूर्ण करू शकला. तर बघा, दिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. अचिव्हमेंट म्हणजे काय, हे खूप मोठं त्यांनी अचीव्ह केलेलं होतं. खूप मोठं त्याला असं सक्सेस मिळालेलं होतं. दिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट अँड द पीपल थॉट दॅट द गॉड्स अँड सुपरनॅचरल पॉवर्स हेल्प युआन. तर बघा, हे त्याची जी अचिव्हमेंट होती, म्हणजे त्यांनी हे जे ध्येय पूर्ण केलेलं होतं, हे काम पूर्ण सक्सेसफुली पार केलेलं होतं. अँड द पीपल, तर त्यामुळे त्या गावातील, तो जिथे राहायचे तिथले लोक विचार करायचे, दॅट द गॉड्स म्हणजे काय, जे देव आहेत, गॉड्स अँड सुपरनॅचरल पॉवर. सुपरनॅचरल पॉवर म्हणजे जी दैवी शक्ती आहे,
म्हणजे त्याला या कामात कोणी मदत केली असं लोकांचं मत होतं, की बाबा युआन चांगला गॉड्स म्हणजे देवांनी आणि एक अशी सुपर नॅचरल पॉवर्स आहे म्हणजे अशी दैवी जी शक्ती आहे, हेल्प्ड युआन. त्यांनी काय केलं, या शक्तीमुळेच युआन चांगला या शक्तीनी आणि देवानी काय केलं, हेल्प केलं आणि त्यामुळेच काय करू शकला, हा जो आपला प्रवास आहे तो पूर्ण करू शकला. युआन चांग इन द क्वेस्ट म्हणजे काय, तो हा प्रवास आपलं पूर्ण करू शकला आणि त्याचं काम हे पूर्ण झालं. दिस बिलीफ गेव राईज टू फोक टेल्स. तर बघा, हे लोकांमध्ये पसरलं त्या काळात, की बापरे नाही, युआन चांगने हे जे केलं ते एक साधारण मनुष्य करू शकत नाही. त्याला नक्कीच कुठल्या तरी देवाची आणि कुठल्या तरी काय गॉडेसची किंवा त्याच्याकडे अशी सुपर नॅचरल काहीतरी अशी पॉवर आहे, की त्या पॉवरनी आणि देवानी काय केलंय, दैवी शक्तीने त्याला मदत केली आहे आणि त्यामुळेच काय करू शकला, हा तो काम पूर्ण करू शकला. आणि दिस बिलीफ म्हणजे हा जो विश्वास होता, गेव राईज टू फोक टेल्स. याच्यातून काय झालं, फोक टेल्स म्हणजे काय, याच्यातून काय झालं, लोककथा निर्माण झाल्या. फोक टेल्स म्हणजेच लोकांनी यावर खूप साऱ्या लोककथा लिहिल्या आपल्या आपल्या मनाने आणि त्यांना जसं वाटलं त्यांनी फोक टेल्स लिहिल्या युआन चांगवर आणि त्याच्या प्रवासावर. आणि त्यांना वाटलं की याला कोणीतरी दैवी शक्तीने मदत केलेली आहे देवाने, याच्यावर फोक टेल्स म्हणजे लोककथा. तर बघा मुलांना, तुम्ही जेव्हा शिकता पंचतंत्राच्या कथा ज्या असतात, आपण त्या देवाविषयी आपण वाचतो. आता तुम्ही विषयी जर आपण बघतो, त्यांच्या जेव्हा पुस्तकं वाचतो, तर तेव्हा अशा फोक टेल्स आहेत म्हणजे लोककथा आहेत, की श्रीकृष्णाचा सांभाळ त्या मावशीने केला होता, देवकीने केला होता. आणि मग काय झालं होतं, की आपण पाहतो की त्याला मारायला त्याच्या मामाने खूप राक्षस पाठवले होते. त्याच्यावर असे चमत्कारिक काय-काय हे झाले होते. तर ह्या काय फोक टेल्स आहेत, लोककथा आहेत. हे आपण वाचतो किंवा एखाद्या कुठल्या गोष्टी ज्या फॉकटेल्स आहेत, की आपण एखाद्या रिजन मधलं वाचतो की नाही हा ठिकाण खूप हे आहे, म्हणजे इथे भूत येतात आणि तिथे गेलं तर काही ऍक्सिडेंट वगैरे. ह्या काय असतात, लोककथा असतात, मिथ असते, म्हणजे कुठेतरी ऐकलेल्या असतात आणि त्याच्यातून काय होतात, ह्या कथा राईज होतात म्हणजे क्रिएट होतात. तर युआन चांग विषयी लोकांचं असं मत होतं आणि खूप सारे जे ट्रॅव्हलर्स होते आणि किंवा जे रायटर होते, त्यांनी काय केलं, याच्यातून फॉक टेल्स म्हणजे लोककथा युआन चांगवर आणि त्याच्या प्रवासावर लिहिण्यात आलेल्या आहेत. तर बघा आता काय दिलेलं आहे, द पिलग्रिमेज वॉज रिटन इन अन एपिक नॉवेल कॉल्ड जर्नी टू द वेस्ट. दीज स्टोरीज आर स्टील पॉप्युलर. तर बघा इथे काय झालेलं आहे, द पिलग्रिमेज म्हणजे काय, पिलग्रिम म्हणजे काय मुलांनो, जे धर्मयात्रा करतो आपण. पिलग्रिम म्हणजे यात्रा करतो, जी तीर्थयात्रा. पिलग्रिमेज म्हणजे तीर्थयात्रा. पिलग्रिम म्हणजे तीर्थयात्रा किंवा पिलग्रिमेज म्हणजे काय म्हणू आपण, जे तीर्थयात्री आहेत, जे अशा प्रवासावर निघतात. म्हणजे आपण म्हणतो ना, कुठल्या अशा स्पॉट असतात देवाधर्माचे, तिथे यात्रेला निघतो आपण, देवाच्या दर्शनाला निघतो. तर त्या काळात द पिलग्रिमेज वॉज रिटन म्हणजे जे 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 तीर्थयात्री होते. पिलग्रिमेज म्हणजे तीर्थयात्री. तर या तीर्थयात्रींनी जे धर्माच्या प्रवासासाठी निघतात, त्या होली प्लेसेसना ते काय करतात, व्हिजिट देतात. द पिलग्रिमेज वॉज रिटन इन एपिक. रिटन इन एपिक म्हणजे काय मुलांना, महाकाव्य. आता बघा, रामायण आणि महाभारत हे काय आहेत, आपले दोन एपिक आहेत म्हणजे महाकाव्य आहे. तर तसंच काय झालं, त्या चीन मधले जे पिलग्रिमेज होते, जे तीर्थयात्री होते, त्यांनी काय लिहिलं, वॉज रिटन अन एपिक नॉवेल कॉल्ड. म्हणजे त्यांनी एक एपिक नॉवेल लिहिलं, म्हणजे असं महाकाव्य लिहिलं. एपिक नॉवेल म्हणजे महाकाव्य, अशी खूप मोठी कादंबरी लिहिली, त्याला काय म्हणतात. आणि त्या कादंबरीचं नाव काय होतं मुलांनो, जर्नी टू द वेस्ट. म्हणजे जे तीर्थयात्री होते त्यांनी एक कादंबरी लिहिली, खूप मोठा एपिक महाकाव्य लिहिलं आणि त्या महाकाव्यासारख्या कादंबरीला त्यांनी काय नाव दिलं मुलांनो, जर्नी टू द वेस्ट. म्हणजे महाकाव्य लिहिलं, त्याचं नाव काय, जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडचा जो प्रवास आहे, या नावाने ती कादंबरी लिहिण्यात आली. दीज स्टोरीज आर स्टील पॉप्युलर. आणि ह्या युआन चांग विषयी जर्नी ऑफ वेस्ट ही जे महाकाव्य लिहिण्यात आलं, जे पिलग्रिम्स होते त्यांनी त्यांच्या अनुभवातून किंवा जे त्यांनी बघितलं होतं त्याच्यावर महाकाव्य लिहिलं, खूप मोठी कादंबरी लिहिली. आणि कोणाविषयी लिहिली, युआन चांग विषयी लिहिली. आणि ते काय आहेत, आजही चीनमध्ये काय आहेत, खूप पॉप्युलर आहेत. त्याच्यावर खूप स्टोऱ्या, मूव्हीज आणि अशा कादंबरी लिहिलेल्या गेल्या. आणि कुठल्या नावाने लिहिलेल्या गेल्या, जर्नी टू द वेस्ट. आणि स्टील पॉप्युलर म्हणजे ते काय आहेत, आता सुद्धा तेवढेच पॉप्युलर आहेत, आता सुद्धा तेवढेच म्हणजे लोक वाचतात आवडीने. आणि त्याच्यावर बघा वेगवेगळे मूव्हीज बनलेल्या आहेत, खूप साऱ्या स्टोरीज लिहिलेल्या आहेत.
स्टोरीज टॉक अबाउट द डेमॉन्स अँड होली पॉवर्स दॅट वर रेडी टू गॉबल अप द होली मॉन्ग. मग त्याच्यावर अशा फॉक टेल्स लिहिलेल्या गेल्या आहेत आणि काय लिहिलेल्या आहेत, स्टोरीज लिहिलेल्या आहेत टॉक अबाउट द डेमॉन्स, आणि त्या जर्नी टू द वेस्ट याविषयी त्या पॉप्युलर आहेत किंवा त्याच्यावर मूव्ही बनलेल्या आहेत, नॉवेल लिहिलेल्या आहेत, खूप साऱ्या अशा स्टोरीज लिहिलेल्या आहेत. आणि त्या स्टोरीज मध्ये किंवा त्या पिक्चर मध्ये किंवा एखाद्या नॉवेलमध्ये कशाचा उल्लेख केलेला आहे, ज्या लोककथा आहेत, स्टोरीज टॉक अबाउट, आणि त्या ज्या स्टोरीज आहेत त्या लोककथामधल्या ज्या आहेत, कथा आहेत, त्या स्टोरीज मध्ये कशाविषयी बोललेलं आहे, डेमॉन्स. डेमॉन्स म्हणजे काय मुलांनो, राक्षस. म्हणजे तिथे राक्षसांचा उल्लेख केला आहे. अँड होली पॉवर्स. होली पॉवर्स म्हणजे ज्या दैवी शक्ती आहेत, होली पॉवर्स म्हणजे दैवी शक्ती आहेत. होली पॉवर्स दॅट वर रेडी टू गॉबल अप द होली मॉन्ग. आणि त्या फॉकटेल्स म्हणजे त्या लोककथामध्ये असं लिहिलेलं आहे की टॉक अबाउट डेमॉन्स म्हणजे तेव्हा जो युआन चॉंग आहे त्याला काय राक्षस सुद्धा मारायला आले होते. अँड होली पॉवर्स वर रेडी टू गॉबल अप द होली मॉन्ग. आणि त्यावेळेस जे आहेत होली पॉवर्स म्हणजे अशा दैवी शक्ती होत्या दॅट वर रेडी टू गॉबल अप. गॉबल अप म्हणजे काय मुलांनो, गिळंकृत करणे. गॉबल अप म्हणजे गिळंकृत करणे द होली मॉन्क. इथे होली मॉन्क म्हणून कोणाचा उल्लेख केलेला आहे, हा युआन चॉंग आहे, त्याचा होली मॉन्क म्हणजे मॉन्क म्हणजे जो काय भिक्षू वगैरे असतो ते तसं. तर तो युआन चॉंग इंडियाला कशासाठी गेला होता मुलांनो, सांगा. बरोबर आहे, तो बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स आणायला गेला होता. म्हणजे त्याला बुद्ध धर्माविषयी खूप आत्मीयता होती, तो मानत होता आणि त्याला वाटत होतं की ते बुद्ध धर्म ग्रंथ आपल्या देशामध्ये यावे. तर तो आणण्यासाठी गेला आणि त्याच्या वाटेमध्ये म्हणजे लोककथेमध्ये, स्टोरीजमध्ये किंवा जे महाकाव्य लिहिलेलं आहे त्याच्यात असा उल्लेख केलेला आहे की त्याला रस्त्यात खूप डेमॉन्स म्हणजे राक्षस भेटले आणि काही होली पॉवर्स म्हणजे दैवी शक्ती सुद्धा होत्या. वी रेडी टू गॉबल अप म्हणजे त्याला गिळंकृत करायला, त्याला म्हणजे होली मॉन्क म्हणजे जो युआन चॉंग आहे त्याला गिळंकृत करायला, त्याला मारायला दैवी शक्ती सुद्धा म्हणजे डेमॉन होते म्हणजे राक्षस सुद्धा होते. गॉबल अप करायला म्हणजे त्याला गिळंकृत करायला, आणि काही त्याच्यासोबत होली पॉवर सुद्धा होत्या म्हणजे दैवी शक्ती सुद्धा होत्या. अशा त्या एपिक मध्ये काय केलेलं आहे मुलांनो, उल्लेख केलेला आहे.